हॅलो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलने एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली होती फॉर अपकमिंग BEd CET एक्झामिनेशन 2022साठी. या कंप्लीट सेशन्समध्ये, मॅरेथॉन सेशन्समध्ये आपण करंट अफेअर्स सेक्शन अँड जनरल अवेअरनेस सेक्शनचे मोस्ट इम्पॉर्टंट हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स डिस्कस केले आहेत. ॲट द सेम टाईम ELCET रिलेटेड काही टॉपिक्स आपण डिस्कस केलेले आहेत. आता मेंटल ॲबिलिटीची जी सिरीज लॉन्च केली होती त्यामध्ये आपण ऑलमोस्ट टॉपिक्स कवरअप केले आहेत. आता 1-2 टॉपिक्स राहिलेले आहेत, ते आजच्या तारखेत आणि उद्याच्या तारखेमध्ये कंप्लीट करून टाकू, जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी तुम्ही कम्प्लिटली प्रिपेअर्ड राहाल. ॲट द सेम टाईम मोस्ट इम्पॉर्टंट MCQजच्या हिशोबाने जे आहे एक क्विक रिव्हिजन PDF लॉन्च केलेला आहे ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी. यामध्ये तुम्हाला अपडेटेड MCQज भेटणार आहेत ऑन करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस सेक्शन आणि मेंटल ॲबिलिटी. सो बेसिकली हे कंपायलेशन असणार आहे तिन्ही टॉपिक्सचं. करंट अफेअर्स असतील, जनरल अवेअरनेस, मेंटल ॲबिलिटी, टीचिंग ॲप्टिट्यूड, या तिन्ही टॉपिकचे जे अपडेटेड MCQज आहेत तुम्हाला एका ठिकाणी भेटून जातील ह्या कंप्लीट PDFमध्ये. तुम्हाला हे PDF तुम्ही एकदा फॉलो केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डिफरंट सोर्सेस किंवा नोट्स फॉलो करण्याची गरज पडणार नाही. 1-2 दिवसाचा वेळ जो आहे तुम्ही चांगल्या प्रकारे जे युटिलाइज करू शकता, हे जर तुम्ही रिव्हिजन PDF जे आहे एकदा गो थ्रू केलं तर. अशा प्रकारे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा फॉर एनरोलिंग दी PDF. ॲट द सेम टाईम PDFची जी फीस आहे फक्त 499 असणार आहे, पण गॅरंटेड सिलेक्शन जे आहे आम्ही तुम्हाला इन्शुअर करतो, कारण ॲट द सेम टाईम असंच आम्ही पेट एक्झामिनेशनसाठी PDF आणि हे लॉन्च केलेलं होतं आणि त्यामध्ये आमचे भरपूर स्टुडंट्स जे आहेत सिलेक्ट झालेले आहेत बाय गोईंग थ्रू आवर लेक्चर्स अँड द PDF. सो बेसिकली तुमच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. ॲट द सेम टाईम ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला वेरियस एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी ॲक्सेस भेटेल इन लेस फीस आणि कंप्लीट सिलेबस कव्हरेज जे आहे आम्ही गॅरंटी करतो. अशा प्रकारे ग्लोबल ऑनलाईन हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं, दिलेल्या इंटरफेसमधून स्टोअर ह्या आयकनवरती क्लिक करा. कोर्सेस या पेजवरती जा, तिथे वरच्या साईडला सर्च बार दिसेल, तिथे तुम्हाला रिक्वायर्ड जी एक्झामिनेशन आहे, ठीक आहे, ज्या एंट्रन्ससाठी तुम्ही प्रिपेअर करतात, फॉर एक्झाम्पल नेट, सेट, NTA, UGC सगळ्या प्रकारचे जे एक्झाम्स आहेत इथे तुम्हाला भेटून जातील आणि खालच्या साईडला फीस पण डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे हे प्लॅटफॉर्म तुम्हाला कंप्लीट एक स्क्रॅचपासनं, जे बेसिक फाउंडेशनपासनं प्रत्येक गोष्टीचं जे आहे नॉलेज प्रोव्हाइड करतं. आजच्या लेक्चरमध्ये जे आहे सिरीज रिलेटेड काही क्वेश्चन्स बघणार आहोत. BEd CETमध्ये जे एक्झामिनेशनमध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात अशा प्रकारे सिरीजमध्ये विचारले जातात. ठीक आहे, आपण एक एक करून हे क्वेश्चन्स बघत जाऊ. लुक ॲट द सिरीज 7, 10, 8, 11, 9, 12. व्हॉट नंबर शुड कम नेक्स्ट? सॉरी फॉर द इंटरप्शन. जर माझी व्हॉईसमध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला हे वाटत असेल कमी येते, आय एम सॉरी फॉर दॅट, बिकॉज माझं थोडासा व्हॉईसमध्ये थोडा एक चेंज आलेला आहे ड्यू टू द चेंज इन द वेदर, अँड आय एम ट्राईंग की मी तुम्हाला जे आहे व्यवस्थित अशा प्रकारे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकतं. आता या क्वेश्चनमध्ये व्हेरी फर्स्ट थिंग 7, 10, 8, 11, 9 आणि 12 ही सिरीज दिलेली आहे. तर नेक्स्ट नंबर कोणता येईल हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मी ते ट्रान्सलेट केलेलं नाही आहे, कारण अशा क्वेश्चन्स, मॅथमॅटिकल क्वेश्चन्सला ट्रान्सलेशनची गरज नाही पडत युजली. आता बघा 7, 10, 8, 11, 9, 12 ह्यामध्ये ॲक्च्युली जे लॉजिक एक्सप्लेनेशन आपण जे प्रोव्हाइड करू शकतो ह्याच्यामध्ये एक सिम्पल अल्टरनेटिंग ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन सिरीज प्रोव्हाइड केलेली. कशी? फर्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, फर्स्ट पॅटर्नमध्ये 3 ॲड केले. 7 मध्ये 3 जेव्हा ॲड करतो तेव्हा 10 येतं, बरोबर आहे, ठीक आहे. आणि सेकंड पॅटर्नमध्ये जे आहे, सेकंड पॅटर्नमध्ये आपण बघू शकतो 10 - 2 = 8. सो बेसिकली +3 आणि -2 हे पॅटर्न जे आहे ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. ठीक आहे, 7 + 3 = 10, 10 - 2 = 8. वन्स अगेन 8 + 3 = 11 अँड 11 - 2 = 9. कुठलं पॅटर्न आहे? परत एकदा कलर चेंज करून मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, हे सिरीज दिलेली आहे. ह्या सिरीजमध्ये सिम्पल एक अल्टरनेटिंग पॅटर्न आहे. कोणता अल्टरनेटिंग पॅटर्न? ॲडिशन, अल्टरनेटिंग अँड मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे, आय एम सॉरी. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे 2 जे आहे अल्टरनेटिंग फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. पहिलं ॲडिशन केलं आपण +3, सेकंडमध्ये -2 केलेलं आहे, परत एकदा +3 केलेलं आहे, इथे -2 केलेलं आहे, इथे परत +3 केलेलं आहे. अशा प्रकारे पुढचं जे यायला पाहिजे ते -2च्या फॉर्ममध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, सो ऑप्शन विल बी
12 minus 2 is equals to 10. That is option number B. अशा प्रकारे ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर टू द क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये काही केलेलं नाही आहे. अल्टरनेटिंग सिम्पल पॅटर्नमध्ये +3 - 2 +3 - 2 +3 - 2 आपण करत गेलोत. लास्टली 12 - 2 जेव्हा आपण करतो देन द राईट आन्सर टू द क्वेश्चन विल बी 10. अशा प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन नाव. Look at the series 53, 53, 40, 40, 27, 27. What should come next? ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो या सिरीजमध्ये एक सेम नंबरला रिपीट केलेलं. लाईक फॉर एक्झाम्पल 53 घेतलं. ईच नंबर जे आहे रिपीट करायला सिरीजमध्ये 53 एक नंबर घेतला, 53 परत रिपीट केला, 40 घेतला, 40 रिपीट केला, 27 घेतला, 27 रिपीट केला. बट एक कशाच्या बेसिसवरती रिपीट नंबर होते हे आपल्याला माहिती यायला पाहिजे. म्हणजे 53 53 घेतला, मग 40 40 घेतला, मग 27 27 घेतला, मग नेक्स्ट नंबर काय येईल म्हणजे x, कन्सिडर करू आपण. ठीक आहे. यामध्ये कोणता पॅटर्न फॉलो केला हे आपल्याला लॉजिक समजायला पाहिजे, एक्सप्लेनेशन समजायला पाहिजे. आता बघा 53 मायनस आपण जेव्हा 13 करतो काय तर 40. ओके. जेव्हा 40 मायनस 13 करतो 27 येतं. बरोबर आहे. जेव्हा आपण 27 मायनस 13 करतो तेव्हा एक्सच्या जागी जो आहे नंबर यायला पाहिजे रिपीटेड पॅटर्नमध्ये. ठीक आहे, समजलं. परत एकदा एक्सप्लेनेशन मी सांगतो तुम्हाला. जे नंबर घेतलेले ते रिपिटेटिव्ह मॅनरमध्ये घेतलेले आहेत. 53 53 घेतलेला आहे, 40 40 घेतलेला आहे, 27 27 घेतलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघायचं आहे की 53 53 आणि 40 40 27 27मध्ये काय डिफरन्स आहे. या दोघांमध्ये 13चा डिफरन्स आहे, ह्या दोघांमध्ये 13चा डिफरन्स आहे. बरोबर आहे. जेव्हा आपण 53 मायनस 13 करतो तेव्हा 40 येते आणि 40 मायनस 13 केला तर तेव्हा 27 येते. सो बेसिकली 27 मायनस जेव्हा आपण 13 करतो तर नेक्स्ट नंबर येऊ शकतात. ठीक आहे, बरोबर आहे. सो द राईट आन्सर टू द क्वेश्चन इज 14. सो द नेक्स्ट नंबर या सिरीजमध्ये काय यायला पाहिजे 14, 14. सो अशा प्रकारे द राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी 14. काय केलेलं आहे बेसिक सिम्पल पॅटर्न आहे. हे बघा BEd CETमध्ये खूप अवघड असे क्वेश्चन्स येत नाहीत. मी परत एकदा सांगतो तुम्हाला. बट बेसिकली जे आपल्याला एक बेसिक मॅथचं नॉलेज असायला पाहिजे. ठीक आहे, ते आपल्याला माहिती असायला हवं. ठीक आहे. आणि ह्यामध्ये कसं असतं आपण खूप काही स्टुडंट्सचं 10th स्टँडर्डलाच मॅथ सुटलेलं असतं. जसं की माझं पण 10th स्टँडर्डलाच मॅथ सुटलेलं आहे. काही जणांचं 12thला सुटलेलं आहे की ह्यूज गॅप आहे. ठीक आहे, आपण पोस्ट ग्रॅज्युएटेड स्टुडंट आहोत. सो आपल्याला एक ह्यूज गॅप पडतो. ज्यांचं बेस मॅथ नाही आहे मी त्यांना सांगते. ठीक आहे. सो त्या स्टुडंट्सला असं नाही की येत आहे. बट यू नीड टू अंडरस्टँड द फॅक्ट दॅट यू हॅव टू गो थ्रू दिस थिंग्स. ओके. एकदा तुम्ही गो थ्रू कराल तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहे नवीन वाटणार नाही. ठीक आहे. यू हॅव डन इट ऑलरेडी अशा गोष्टी तुम्हाला वाटतील. ठीक आहे. सो बेसिकली हे करणं इम्पॉर्टंट आहे. सो ह्या सिरीजमध्ये काही केलेलं नाही आपण. 13 13 13 जे आहे रिपीटिंग पॅटर्नमध्ये सबस्ट्रॅक्ट करत गेलोत आणि जो नंबर आहे ईच व्हॅल्यूला डबल फॉर्ममध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. सो द राईट आन्सर टू द क्वेश्चन वॉज 14. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. लुक ॲट दिस सिरीज 21 9 21 11 21 13 21. व्हॉट शुड बी द नेक्स्ट अपकमिंग नंबर. आता सिरीजमध्ये पुढे एक्सप्लेनेशनकडे वळण्याच्या आधी ऑप्शन बघून घेऊयात आपण 14 15 21 23. ठीक आहे. आता आपल्याला इथे एक गोष्ट सिरीजकडे बघून लगेच लक्षात येत आहे की 21 हा जो नंबर आहे तो अल्टरनेटिंग फॉर्ममध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, कंपल्सरी घेतलेला आहे. 21 21 21 21. फक्त जे नंतर नेक्स्ट अपकमिंग नंबर जे आहे 21च्या नंतर त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत. लाईक 9 11 13. सो व्हॉट शुड बी द नेक्स्ट नंबर. आता ह्याचं एक्सप्लेनेशन जे आहे मी देते. इन अन इट इज अ सिरीज इन विच वी आर युझिंग अल्टरनेटिव्ह रिपिटेटिव्ह पॅटर्न. द रँडम नंबर कोणता घेतलेला आहे आपण 27 जे असा एक नंबर रँडम नंबर घेतलेला आहे जो रिपीटिंग पॅटर्नमध्ये येतं एका नंबरच्या नंतर. ठीक आहे. ॲट द सेम टाईम सिम्पल ॲडिशन सिरीज घेत आहोत आपण सेकंड नंबरसाठी. बघा 9 घेतली, 11 घेतला, 13 घेतला, +2 करत चाललो आहेत. काहीच नाही. लक्षात आलं. 9 + 2 = 11 11 + 2 = 13 13 + 2 = 15. सो इथे काय यायला पाहिजे 15 यायला पाहिजे. सिरीजमध्ये काहीही केलेलं नाही आहे, जास्त डोकं लावण्याची गरज नाही. याच्यामध्ये काय केलेलं आहे 21 जो असा एक रँडम नंबर आहे ज्याला आपण रिपिटेटिव्ह फॉर्ममध्ये घेत आहोत. ठीक आहे. आफ्टर ईच नंबर
ठीक आहे. आफ्टर इच अल्टरनेटिंग नंबर जे आहे 21 जो आहे रिपिटेटिव्ह मॅनरमध्ये घेतात आणि जे दुसरी सिरीज आहे जसं की 9, 11 आणि 13 ह्यामध्ये काय करत चाललो होतं आपण +2 केलो. 9 + 2 = 11. 9 + 2 = 11. 11 + 2 = 13. सो 13 + 2 = 15. सो 21च्या नंतर जो नंबर यायला पाहिजे तो कोणता येईल? 15 येईल. सो अशा प्रकारे राईट आन्सर टू द क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर बी 15. नेक्स्ट क्वेश्चन नाव. लुक ॲट दिस सिरीज 31, 29, 24, 22, 17. सो आपल्याला पुढचा नंबर जो आहे तो विचारलेला आहे. व्हॉट शुड कम द नेक्स्ट? व्हॉट नंबर शुड कम द नेक्स्ट? ऑप्शन दिलेले आहेत A15, B14, C13 आणि D12. आता याच्यामध्ये परत एकदा दिस इज अ सिम्पल अल्टरनेटिंग सबस्ट्रॅक्शन सिरीज विच सबस्ट्रॅक्ट्स 2 देन 5. कसं बघा, 13, 29, 24, 22, 17 ही सिरीज दिलेली आहे. ह्यामध्ये काय केलेलं आहे? अल्टरनेटिंग सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे. ठीक आहे. पहिलं सबस्ट्रॅक्शन काय केलेलं आहे? 2. 31 - 2 = 1 सेकंड, मला पेनचा कलर चेंज करू. 31 - 2 = what? 29. ओके. 29 - 5 = what? 24. परत एकदा 24 - 2 = what? 22. 22 - 5 = what? 17. सो बेसिकली ह्यामध्ये काय करत आहेत त्यांनी? सिम्पल अल्टरनेटिंग सबस्ट्रॅक्शन सिरीज मांडलेली आहे. ह्यामध्ये -2 एकदा केलं, एकदा -5 केलं, एकदा -2 केलं, एकदा -5 केलं. सो नेक्स्ट नंबर काय यायला पाहिजे? इथे -5 घेतलेलं लास्ट वाला सिरीजमध्ये. ठीक आहे. या सिरीजमध्ये लास्ट नंबर जो -5च्या द्वारे आलेला आहे. सो अपकमिंग नंबर कोणता येईल? -2 होऊन येईल. ठीक आहे, बरोबर आहे. सो 17 - 2 = 15. सो राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए. काहीही नाही आहे. परत एकदा सिम्पल अल्टरनेटिंग सबस्ट्रॅक्शन सिरीज, ज्यामध्ये पहिल्यांदा आपण -2 सबस्ट्रॅक्ट केलं, मग -5 सबस्ट्रॅक्ट केलं आणि त्यामध्ये लास्ट नंबर जो आहे -5 आलेला होता. सो जो नेक्स्ट नंबर येईल तो -2 येईल. अशा प्रकारे 15 इज द राईट आन्सर टू द question. So moving on to the next one. Look at the series 1.5, 2.3, 3.1 and 3.9. What number should come the next? Option दिलेले आहेत 4.2, 4.4, 4.7 and 5.1. आता याचं बघा, या सिरीजमध्ये जे आहे काय मांडलेलं आहे, एकदा पेनचा कलर चेंज करून घेऊयात आपण. 1.5, 2.3, 3.1 आणि 3.9 ही सिरीज दिलेली आहे, बरोबर आहे. आणि ह्या सिरीजमध्ये सिम्पल आपण बघू शकतो की प्रत्येक नंबर जे आहे 0.8नी वाढला आहे. कसा? 1.5 + 0.8 केलं काय येतं? 2.3. 2.3 + 0.8 केलं काय येतं? 3.1. 3.1 + 0.8 केलं काय येईल? 3.9, बरोबर आहे. सो 3.9 + 0.8 केलं काय येईल आन्सर? ऑप्शन नंबर सी, दॅट इज 7, दॅट 17 and 4, बरोबर आहे. दॅट इज 4.7. 4.7 राईट येईल. ह्याच्या सिरीजमध्ये काहीही नाही आहे, खूप सिम्पल आहे. बघा, अशा प्रकारचेच क्वेश्चन येणार आहेत, खूप काही अवघड असे नाही आहेत. म्हणून मी तुम्हाला बोलते आहे की तुम्ही स्क्वेअर रूट्स, अजून एकदा लक्षात घ्या, स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट. क्यूबसुद्धा तुम्ही 20पर्यंत करून जा, जसे खूप फारसे नाही लागणार आहेत. बट स्क्वेअर्स तुम्ही जे 30पर्यंत करून जा. ठीक आहे. आणि ॲट द सेम टाईम आता यामध्ये काही स्टुडंट्स आहेत ज्यांना असं वाटतं की काय मॅम खूप बेसिक घेत आहेत. कारण मी हे बेसिक गोष्टी का घेते स्क्रॅचपासनं, कारण भरपूर स्टुडंट्स असे आहेत. कारण मी पण खूप ॲव्हरेज स्टुडंट आहे, असंही नाही बोलत की मी खूप म्हणजे हुशार वगैरे, असं काही टॅलेंटेड असं सीन नव्हतं माझं पण. बट काय होतं की एक गॅप आलेला असतो, एक एज्युकेशनल गॅप, ज्यामध्ये आपण डिफरंट फील्डकडे वळतो. आणि त्यामुळे काय होतं, अशा बेसिक मॅथ्सवाल्या गोष्टी ज्या आपण आता इवन काही स्टुडंट्सला पॉईंटवाले ॲडिशन्स पण नाही जमत. ठीक आहे. सो त्या गोष्टी ज्या असतात ना, त्या एकदम स्क्रॅचपासनं लर्न कराव्या लागतात. आणि ह्यामध्ये तर अजून परत ह्यूज गॅप पडलेला आहे. सो हे गॅप जे आहे आपल्याला भरून काढण्यासाठी मी ह्या गोष्टी तुम्हाला एकदम स्क्रॅचपासनं सांगते. आणि ज्या स्टुडंट्सला ऑलरेडी सगळ्या गोष्टी येतात की बेसिक ॲडिशन आहे, तुम्ही हे का शिकवत आहे, तुम्ही ते का शिकवत आहे, सो तुम्ही प्लीज, तुम्हाला हे जर खूप सिम्पल वाटत असेल, तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर पुढचं शिकायचं असेल, देन यू हॅव व्हेरियस प्लॅटफॉर्म, यू हॅव व्हेरियस टीचर्स ऑन द अदर प्लॅटफॉर्म. तुम्ही त्यांना फॉलो करा. ठीक आहे ना. मी पण एक स्टुडंट आहे आणि मी पण जे आहे शिकून तुम्हाला शिकवते. सो बेसिकली मी पण काही हुशार अशी नाही आहे. चालेल, तो हरकत नाही. तुम्ही डिफरंट जे आहे इवन आमच्याच प्लॅटफॉर्मवर जे डिफरंट टीचर्स आहेत त्यांना जास्त नॉलेज, यू कॅन गो फॉर दॅट व्हिडिओज ऑल्सो. आय एम नॉट सेइंग दॅट, बट बेसिकली आय एम टीचिंग फ्रॉम द स्क्रॅच फॉर दोज स्टुडंट्स हू रिअली थिंक दॅट देअर मॅथ्स इज वीक,
जस्ट लाईक दे हॅव लेफ्ट देअर मॅथ्स इन द स्कूल टाईम. सो त्या स्टुडंटसाठी मी जे आहे शिकवण्याचा ट्राय करते. त्यात मराठी माझी खूप वीक आहे. सो मी बेसिकली ट्राय करत आहे की माझं नॉलेज जेवढं आहे तुमच्यापर्यंत पोहोचावं बस. ठीक आहे. सो ते ह्या सिरीजमध्ये बघा की 1.5, 2.3, 3.1 आणि 3.9 यामध्ये काहीही नाही आहे. 0.8चा जो आहे डिफरन्स आहे. ठीक आहे, जो आपण ॲड करत गेलेलो आहोत. 1.5 प्लस 0.8, 2.3, 2.3 प्लस 0.8, 3.1, 3.1 प्लस 0.8, 3.9. सो बेसिकली नेक्स्ट नंबर काय यायला पाहिजे, 3.9 प्लस 0.8 इज इक्वल्स टू एक्स, म्हणजेच 4.7. The right answer to the question is option number C. Now next question, look at the series 14, 28, 20, 40, 32 and 64. यामध्ये नेक्स्ट अपकमिंग नंबर कोणता विचारलेला आहे. आता या सिरीजकडे बघा. या सिरीजमध्ये आपण बघू शकतो 14, 28, 20, 40. आपण ह्या सिरीजमध्ये एक नोटिफाय करू शकतो की 14 2 28 आहे. म्हणजे एक मल्टिप्लिकेशनच्या सिरीजमध्ये इंटू 2 घेऊ शकतो आपण. सिमिलरली 20 इंटू 40 केला म्हणजे 2 परत 32 2 64 आला. हे एक लॉजिक आहे. तर आपण 64 2च्या लॉजिकने जर गेलो तर ऑप्शन नंबर जे आहे सी राईट यायला पाहिजे. बरोबर आहे. दॅट इज 64 2 दॅट इज 128. दॅट इज ऑप्शन नंबर डी राईट यायला पाहिजे. बट यामध्ये जे आहे लॉजिक काय वापरलेलं ते एकदा बघून घेऊयात. अल्टरनेटिंग मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्शन सिरीज. आता कालच्या लेक्चरमध्ये पण स्टुडंट बोलत होते की सिम्पल ॲडिशन आहे. असे काही सिम्पल ॲडिशनचे आन्सर्स येऊन जातात. बट आता ह्या लॉजिकमध्ये जर ह्या सिरीजच्या लॉजिकने जर आपण गेलो आहे, ठीक आहे, की लाईक 14 2 20 40 30 64. आता काही स्टुडंट्स वाटते की 64 2 चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण नेक्स्ट नंबर 2 नंबरच्या बीचमध्ये जे आहे मल्टिप्लिकेशनचं रिलेशन यायला पाहिजे, जिथं की इथे फक्त जे आहे ऑलरेडी पेअरिंग झालेली आहे. सो हे लॉजिक इथे बसणार नाही आहे. ठीक आहे स्टुडंट्स. सो बेसिकली इथे लॉजिक काय बसणार आहे आपण एकदा बघून घेऊयात. 14 28 20 40 32 64. ठीक आहे. यामध्ये लॉजिक काय, अल्टरनेटिंग मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्शन सिरीज आहे. फर्स्टली मल्टिप्लाय बाय 2. पहिलं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लाय बाय 2 करायचं आहे. आणि देन बेसिकली आपण जेव्हा 14 इंटू 2 करतो तेव्हा काय येतं 28, जो की सेकंड नंबर आहे. आणि जेव्हा आपण 28 मायनस 8 करत आहोत तेव्हा आन्सर येतं 20. दॅट इज द थर्ड नंबर. सो वेन वी गो फॉर अगेन 20 इंटू 2 इज इक्वल्स टू 40. आणि 40 मायनस 8 जेव्हा आपण करतो तेव्हा आन्सर येतं 32. सो बेसिकली हे पण करेक्ट जाते. राईट. 20 28 20. 14 इंटू 2 इज इक्वल्स टू 28. 28 मायनस 8 इज इक्वल्स टू 20. आणि 20 इंटू 2 इज इक्वल्स टू 40. आणि 40 मायनस 8 इज इक्वल्स टू 32. सो ह्या सिरीजमध्ये जे आहे अल्टरनेटिंग काय यूज केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्शन. पहिलं मल्टिप्लाय बाय 2 करायचं आणि मायनस 8 करायचं. हे ह्याच्या मागचं लॉजिक आहे. मल्टिप्लाय बाय 2 फर्स्ट अँड देन मायनस 8. मल्टिप्लाय बाय 2 केलं, हे मायनस 8 केलं. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय 2 14 इंटू 2 केलं 28 आलं. 28 मायनस 8 केलं 20 आलं. आता नेक्स्टली जे आहे आपल्याला नेक्स्ट नंबर कोणता आहे तर हा विचारलेला आहे. राईट. आता बघा. सो आपल्याला काय विचारलेलं आहे, नेक्स्ट नंबर काय आहे तर ठीक आहे. ह्यामध्ये काय येईल 32 64 आणि एक्स असं कन्सिडर करा. ठीक आहे. 32 2 मी बोलले होते की बाबा इंटू 2 करायचं पहिलं तर आणि नंतर मायनस 8 करायचं. इंटू 2 केलं काय आलं 64 आलं, जो की नेक्स्ट नंबर आहे. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण 64 मायनस 8 करतो तेव्हा एक्सच्या जागी जो रिक्वायर्ड नंबर आहे तो यायला पाहिजे. दॅट इज आन्सर इज 56. 56 इज द राईट आन्सर टू द क्वेश्चन. काही लॉजिक वापरलेलं नाही आहे. इंटू 2 आणि मायनस 8 अल्टरनेटिंग पॅटर्नमध्ये वापरलेलं आहे. नाव लुक ॲट द सिरीज 2 6 18 54. नेक्स्ट नंबर कोणता यायला पाहिजे हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. यामध्ये ना ह्याच्यामध्ये परत एकदा सिम्पल मल्टिप्लिकेशन सिरीज वापरलेली आहे. कारण एकदा बघू शकतो आपण ईच नंबर इज 3 टाइम्स दॅट ऑफ द प्रिवियस नंबर. लुक 2 3 6 6 3 18 18 3 54. बरोबर आहे. सो 54 3 इज द
आन्सर टू द क्वेश्चन. ठीक आहे, काहीही वापरलेलं नाही. परत एकदा सिरीजमध्ये बघा, एक सिम्पल मल्टिप्लिकेशन सिरीज आहे. प्रत्येक नंबर जो आहे आता सिक्स नंबर जो आहे इट इज थ्राईस ऑफ द 2. बरोबर आहे. दॅट इज 2 × 3 जेव्हा आपण करतो तेव्हा 6 येते. 6 × 3 जेव्हा आपण केलं तेव्हा 18 येते. 18 × 3 केलं तेव्हा 54 येते. ठीक आहे. सो द 54 × 3 इज इक्वल्स टू वॉट? 162. सो राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर सी, 162. 2 × 3 इज इक्वल्स टू 6. 6 × 3 is equals to 18. 18 3s are 54. 54 3s are is equals to 162. So 162 is the right answer to the question. एवढेच सिम्पल टाईपचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतात. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट सिरीज. 8, 6, 9, 23, 87. व्हॉट नंबर शुड कम नेक्स्ट? प्रश्न काय विचारलेला आहे बघून घ्या. सिरीजमध्ये जे आहे या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण बघू शकतो 8, 6, 9, 23 आणि 87 हे एक सिरीज दिली आहे. नेक्स्ट नंबर कोणता येईल प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेत 128, 226, 324, 429. ह्याच्या मागचं एक्सप्लेनेशन किंवा लॉजिक जे आहे हे बघून घेऊ आपण. जेव्हा आपण 8 × 1 करतो काय तर 8 × 1 केला -2 केला 6 येतो. 6 × 2 -3 केला 9 आला. 9 × 3 केला -4 केला 23 आला. 23 × 4 केला -5 केला 87 आला. ठीक आहे. 87 × 5 -6 केला 429. ह्यामधलं एक थोडंसं एक जे आहे हार्ड नाही बोलतात, एक फारच हार्ड टाईप ऑफ पेपरमधला जर एखादा क्वेश्चन असतात अशा टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. 8, 6, 9, 23, 87 रेस्पेक्टिव्ह नेक्स्ट नंबर येणार आहेत. ठीक आहे. 8 × 8 1s are 8 जेव्हा आपण करतो 1, 2, 3, 4, 5 ही सिरीज नंबर सिरीज वापरली आपण. 8 × 1 -2 जेव्हा आपण करतो 6 आला. 2, 3, 4, 5, 6 ही एक सिरीज फॉलो केली इकडे आणि इथं 1, 2, 3, 4, 5, 6 ही वाली सिरीज फॉलो केली. म्हणजे रेस्पेक्टिव्ह जे नंबर आहे 8ला 1ने मल्टिप्लाय केलं -2 केलं 6 आला जो की नेक्स्ट नंबर आहे सिरीजमधला. 6 × 2 केलं. ठीक आहे. 2 -3 इज इक्वल्स टू 9 आला. बरोबर आहे. 9 × 3 -4 केलं 23. दॅट इज द नेक्स्ट नंबर इन द सिरीज. अँड 23 × 4 -5 इज इक्वल्स टू 87. मी तुम्हाला हे एक मिनटं द्या मला. ठीक आहे. कलर्ड फॉर्मॅटमध्ये चेंज केलं. लॉजिक जे आहे काय केलेलं 1, 2, 3, 4, 5 नंबर सिरीजने मल्टिप्लाय केलेलं आलेल्या रेस्पेक्टिव्ह आन्सर्सला. ठीक आहे. सो जेव्हा आपण 87 × 5 -6 करतो तेव्हा काय आन्सर येईल 429. राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी 429. एकदा बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट करा जेणेकरून तुम्हाला लक्षात राहून जाईल. ठीक आहे. दिस इज द राईट आन्सर टू द क्वेश्चन. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाव इथे एक नंबर सिरीज दिलेली आहे. आपल्याला नेक्स्ट नंबर काय येईल हे विचारलेलं आहे. ॲक्च्युली हे एक रिपिटेटिव्ह अल्टरनेटिव्ह सिरीज आहे. कशी बघा. 9, 11, 33. ओके. 2 नंबर झाले. 9, 11, 33 आला. ठीक आहे. 13, 15 परत एकदा 33 आला. म्हणजे ह्यामध्ये जे आहे एक रँडम नंबर 33ला रिपीट करण्यात आलेला आफ्टर एव्हरी 2 नंबर्स 33 एक रँडम नंबरला रिपीट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या 9 आणि 11मध्ये जे आहे आपण बघू शकतो की 9ला जेव्हा आपण +2 करतो जेव्हा इन्क्रीज करत आहोत आपण 11 म्हणजे यामध्ये काय होते परत एकदा बघा. सिम्पल ॲडिशन मेथड आपण वापरत आहोत आणि प्रत्येक नंबरला दोन्ही इन्क्रीज करत आहोत. लाईक 9 + 2 इज इक्वल्स टू 11. मग आला रँडम नंबर 33. 13 + 2 इज इक्वल्स टू 15. परत एकदा +2 केलं आणि रँडम नंबर आला 33. मग 17 + 2 जेव्हा आपण करतो तेव्हा काय येईल 19 येईल आणि परत आपण नंबर घेऊ शकतो 33. परत एकदा चेक करा. मी लिहून समजून सांगेल तुम्हाला एकदा. यामध्ये 9 + 2 इज इक्वल्स टू 11. ओके. रँडम नंबर 33 घेतला. ओके. 13 + 2 इज इक्वल्स टू वॉट 15. ओके. रँडम नंबर 33 घेतला. जो 17 नंबर आहे नेक्स्टली 17 + 2 आपण जेव्हा घेतो तेव्हा येईल 19. ठीक आहे. सो द नेक्स्ट नंबर जो इथे यायला पाहिजे तो 19 यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर काय यायला पाहिजे 33 यायला पाहिजे. सो द राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए दॅट इज 19, 33. यामध्ये
जेव्हा आपण कंप्लीट सिरीज लिहितो तेव्हा ह्याचा आन्सर काय येईल 9, 11. सो आपण असं ह्या प्रकारे लिहू शकतो बघा 9, 11, 33, 13, 15, 33 आणि 17, 19, 33. सो ह्याच्या मागे काही लॉजिक नाही, +2 करायचं आणि प्रत्येक 2 नंबर्स नंतर जे आहे एक रँडम नंबर 33 त्यांनी घेतलेला आहे. अशा प्रकारे नेक्स्ट लास्ट क्वेश्चन ऑफ द टुडेज लेक्चर. लुक ॲट द सिरीज. ह्यामध्ये जे आहे रोमन नंबर्स वापरलेले आहेत. लाईक आपण बघू शकतो 5, ठीक आहे, 8, 11, 14 आणि एक्स इथे जो नंबर आहे आपल्याला फाइंड आउट करायचा, ठीक आहे. आणि इथे दिलेलं 20. व्हॉट नंबर शुड फिल इन द ब्लँक्स. ह्यामध्ये कुठला नंबर यायला पाहिजे हा प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. रोमन नंबर्स जे असतात काही स्टुडंट्सला कन्फ्यूज होतात, नो डाऊट होऊ शकतात, असं काही नाही आहे की कंपल्सरी व्हावेच, बट होतात पण, ठीक आहे. आणि झाले तरी काही नाही, शिकून घ्या, बिग डील नाही. कुठलीही गोष्ट शिकली तर अवघड नाही जात. आता इथं रोमन नंबर्स बघूनच स्टुडंट्स जे आहेत गळून जातात अर्ध्याच्या वर. काय होतं, काही नसतं, ठीक आहे. जे स्टुडंट्सला रोमन नंबर्स नाही जमत बेसिकली, असं काही नाही होत की जमायला हवे तुम्ही एवढे, हे होऊ शकतं, ठीक आहे. सो थोडंसं लर्न करा. लर्न केलात तर काही हे होणार नाही, तुमचं नुकसान नाही होणार. ह्यामध्ये काय बेसिकली काही केलेलं नाही आहे. हे 5 + 3 केला आला 8 रोमन नंबरला असं लिहितात, ओके, ठीक आहे. 8 + 3 केला काय तर 11, ठीक आहे. 11ला असं लिहितात, काहीच नाही आहे. 11 + 3 केला आला 14ला असं लिहितात, बरोबर आहे. 14 + 3 केला, 14 + 3 केलं तर काय येतं आता क्वेश्चन आहे. 14 + 3 येतं 17, ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं की यामधलं 17 कोणता आहे. 17 म्हणजे हा येतो, हा असतो 10, ओके. हे झाला 17, हा झाला 10, हा झाला 15, हा 15 असतो. जेव्हा आपण ह्याला 1 हे इंट्रोड्यूस करतो तेव्हा झाला 16 आणि डबल केला 17. सो बेसिकली ह्याच्यामध्ये काही सिरीजमध्ये लॉजिक लावलेलं नाही आहे. फक्त रोमन नंबर्स बघून घाबरून नाही जायचं. रोमन नंबर्स ह्यामध्ये काय सिरीज वापरलेली आहे, सिरीजमध्ये काय लॉजिक वापरलेलं आहे, +3 +3 +3 करत जायचं आहे. सो इथं होता 14, दिस इज 14 + 3 केला यायला पाहिजे 17ला आपण रोमन नंबर्समध्ये कसं लिहितो, दिस इज 15, 16, 17, ओके. सो अशा प्रकारे राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी. सो दिस वॉज द एंड ऑफ टुडेस लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये जे आपण सिरीज रिलेटेड काही क्वेश्चन्स बघितले आणि मी पॉसिबली ट्राय करते की तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये जे आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये राहिलेले 2 टॉपिक्स आहेत, पॉसिबली नाही, मी कम्प्लिटली जे आहे फोकस्ड राहून दोन्ही टॉपिक्स उरलेले आपले मेंटल ॲबिलिटीचे कवरअप करून घेते. म्हणजे तुमचं फुल सिलेबस कव्हरेज जी ही कंप्लीट व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे आपण प्रोव्हाइड करून दिलेली कंप्लीट होऊन जाईल. अशा प्रकारे मी परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या लाईक फायद्यासाठी एक गोष्ट बोलते. माझं काही प्रॉफिट नाही यामध्ये. बेसिकली यामध्ये क्विक रिव्हिजन PDF जे आहे, जे लॉन्च केलेलं आहे ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने, तुम्ही नक्की याला फॉलो करा. यामध्ये अपडेटेड MCQs असतात, करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस आणि मेंटल ॲबिलिटीचे. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा फॉर एनरोलिंग द कोर्स. ॲट द सेम टाईम यू कॅन फॉलो ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स अँड डू सबस्क्राईब द चॅनल अँड फॉलो फॉर मोर अपडेट्स, ठीक आहे. अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेस लेक्चर. आणि ह्यानंतर जे आहे सीटेटचं जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे, स्टुडंट्सला सीटेटसाठी अपियर व्हायचं त्यांच्यासाठी कोर्स लॉन्च करण्यात येणार आहे. तो कोर्स तुम्ही नक्की फॉलो करा. त्याबद्दल इन्फॉर्मेशन जे आपण लगेच एक्झाम झाल्यानंतर प्रोव्हाइड करू आणि त्याची सिरीज जी आहे लेक्चर सिरीज लगेच लॉन्च करू. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू.